विद्यार्थी मित्र हो, कार्य आणि ऊर्जा या पाठाचा मागचा जो भाग आहे त्या मागच्या भागामध्ये आतापर्यंत आपण कार्याची व्याख्या अभ्यासली, कार्याची एकके आपण अभ्यासली. त्याचबरोबर धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य हे केव्हा असतं त्याच्या संदर्भातला आपण अभ्यास केला. कार्य निश्चित करण्यासाठी कोणतं सूत्र आपण वापरलं जातं ते सूत्र आपण मागच्या भागामध्ये अभ्यासलेलं आहे. तसेच बल आणि विस्थापन यांच्यामधला काय कार्यकारण भाव आहे, काय त्यांच्यामधला कार्यकारण संबंध काय आहे बल आणि विस्थापन याच्यामधला, तो सुद्धा भाग आपण या मागच्या भागामध्ये आपण अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, कार्य म्हणजे काय आपण अभ्यासलं. जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त होते आणि त्या प्रयुक्त बलामुळे वस्तूचे जेव्हा विस्थापन घडून येते तेव्हाच आपण कार्य घडून आलं असं आपण म्हणतो. परंतु हे घडून आलेले कार्य किती आहे ते कसं निश्चित केलं जातं त्याच्या संदर्भातले काही गणितीय उदाहरण आपण या भागामध्ये पाहणार आहोत. पहा, 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा. म्हणजे एखादी वस्तू जिचं वस्तुमान दिलेलं आहे 20 किलोग्रॅम, अशी 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू आपल्याला जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 मीटर उंच घ्यायची आहे. मग ही उंच घेत असताना आपल्याला किती कार्य करावं लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता हे कसं निश्चित करायचं, त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक काय काय दिलेलं आहे ते आपण आधी लिहून घेऊ. आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं वस्तुमान म्हणजे एम ची किंमत दिलेली आहे, किती, 20 किलोग्रॅम. आपल्याला दिलेलं आहे 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर न्यायची, म्हणजे तिचं विस्थापन किती दिलेलं आहे ते विस्थापन सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. विस्थापन किती, एस ची किंमत दिली, विस्थापन म्हणजे 10 मीटर. आपल्याला विस्थापनाची किंमत दिलेली आहे, वस्तुमान दिलेलं आहे, ती उचलायची आहे, म्हणजे त्याच्यावर गुरुत्व बल सुद्धा कार्य करतं. ते गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर सुद्धा कार्य करतं. ते गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने आपल्याला वर न्यायचे आहे, म्हणजे तिथे गुरुत्व बलामुळे सुद्धा त्वरण घडून येतं. म्हणजे जे त्वरण आहे ते त्वरणाची किंमत सुद्धा आपल्याला दिली आहे, ते आहे 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आपल्याला माहिती कार्य निश्चित करण्यासाठी सूत्र काय, W बरोबर Fs. W बरोबर Fs हे कार्य निश्चित करण्याचं सूत्र आहे. आता दिलेल्या सूत्रातील कोणकोणते घटक आपल्याजवळ आहेत, दिलेल्या सूत्रातील कोणकोणते घटक आपल्याजवळ आहेत. आपल्याजवळ S आहे, विस्थापन दिली, S ची किंमत आहे म्हणजे विस्थापनाची किंमत आहे, परंतु आपल्याजवळ या बल F म्हणजेच बलाची किंमत नाही. मग हे सूत्र वापरण्यासाठी आपल्याला आधी बलाची किंमत निश्चित करावी लागेल. मग आपल्याला बल निश्चित करण्यासाठी सूत्र आहे. आपल्याला बलाचं सूत्र काय, आपण पहिल्यांदा या सूत्राचा वापर करू. कोणत्या, F बरोबर ma. बल निश्चित करण्यासाठी सूत्र आपल्याला माहिती की F बरोबर ma हे बल निश्चित करण्याचं सूत्र आहे. M म्हणजे वस्तुमान, वस्तुमानाची किंमत आपल्याला आहे. आता A म्हणजे काय, A म्हणजे त्वरण, परंतु इथे गुरुत्व बलाच्या विरुद्ध कार्य घडून येत असल्यामुळे इथे गुरुत्व त्वरण आपल्याला वापरावं लागणार आहे. म्हणून याचे हे सूत्र असं होतं, F बरोबर mg. गुरुत्व त्वरण दर्शवण्यासाठी g हे अक्षर वापरलं जातं. मग आपल्याजवळ दोन्हीच्या किमती आहेत. आपल्याजवळ m म्हणजे वस्तुमानाची किंमत आहे, या गुरुत्व त्वरणाची सुद्धा किंमत आहे. मग आपल्याला काय मिळतं, F बरोबर m ची किंमत किती, 20 गुणिले गुरुत्व त्वरणाची किंमत किती, 9.8. हा गुणाकार आपण केला, 20 गुणिले 9.8. आता इथे आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. गुरुत्व त्वरण ही सदिश राशी आहे. गुरुत्व त्वरण ही सदिश राशी आहे आणि ही गुरुत्व त्वरण सदिश राशी असल्यामुळे याची दिशा दर्शवण्यासाठी धनचिन्ह किंवा ऋणचिन्ह वापरलं जातं. इथे वस्तूचं विस्थापन गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने होतं, वरच्या दिशेने होतं म्हणजे गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने होते.
म्हणून निर्माण झालेल्या त्वरणाची दिशा सुद्धा ही गुरुत्वबलाच्या ही विरुद्ध दिशेनेच आहे. म्हणून आपण याची किंमत ही ऋण घेतो 9.8. याची चिन्ह त्या गुरुत्वत्वरणाच्या चिन्हाला ऋण चिन्ह दर्शवायचं. हे ऋण चिन्ह केवळ विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळं, कारण गुरुत्वत्वरणाची दिशा ही नेहमी करता जमिनीकडे असते, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे असते. कशामुळे गुरुत्वत्वरणाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते? त्याचं कारण गुरुत्वत्वरण हे गुरुत्वबलामुळे निर्माण झालेलं असतं आणि बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असते आणि इथे विस्थापन तर या गुरुत्वबलाच्या विरुद्ध दिशेने होत आहे. म्हणून इथे ऋणचिन्ह हे केवळ दिशादर्शक आहे. इथे ऋणचिन्ह हे केवळ दिशादर्शक आहे. दिशा दर्शवण्यासाठी आपण हे चिन्ह वापरलं. आता या दोन्हींचा गुणाकार केला तर काय येतो गुणाकार? करून पहा. F बरोबर हा गुणाकार तुम्ही करून पहा तर आपल्याला लक्षात येईल. तर तो गुणाकार येतो 196. या दोन्हींचा गुणाकार जर केला तर तो होतो 196. ही कशाची किंमत आली? बलाची किंमत आली. आणि मग या बल या राशीचं एकक काय? या न्यूटन. पण इथं आपल्याला ऋणचिन्ह दर्शवायचं आहे. हे ऋणचिन्ह केवळ दिशादर्शक आहे. बल हे कधीच ऋण नसतं किंवा धन म्हणजे हे ऋणचिन्ह केवळ हे दिशादर्शक असतं. म्हणजे दिशा दर्शवण्यासाठी हे ऋणचिन्ह वापरलेलं आहे. कारण इथे प्रयुक्त बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे आहे आणि विस्थापनाची दिशा त्याच्या विरुद्ध आहे. एवढाच इथे या ऋणचिन्हाचा अर्थ होतो. आता पहा, आपल्याला हे जे सूत्र आहे W बरोबर Fs, या सूत्रामध्ये लागणाऱ्या राशी सगळ्या आल्या का? पहा, S ची किंमत आपल्याला दिली, F ची किंमत नव्हती, आपण F ची किंमत काढून घेतली. मग ही किंमत आपण आता या समीकरणामध्ये ठेवू. काय समीकरण कार्य निश्चित करण्याचं? W बरोबर Fs. W बरोबर F ची किंमत काय? ऋण 196 गुणिले S किती? 10. ऋण 196 गुणिले 10 S ची किंमत. करून टाका हा गुणाकार. काय मिळेल आपल्याला? हा गुणाकार जर केला 196 ला 10 ने जर गुणलं तर ते येतं 1960. 1960. हे कशाची किंमत आली? W ची. W म्हणजेच काय? कार्य. कार्य म्हणजे आणि का मग कार्य दर्शनासाठी आपल्याला एककाची आवश्यकता. कार्याचं एकक काय? जूल. 1960 जूल. परंतु याला सुद्धा ऋण चिन्ह येतं. ऋण 1960. कार्य ऋण आहे म्हणजे काय? कार्य झालं नाही असं नाही. ऋण कार्य किंवा असतं, आपण ऋण कार्याची व्याख्या पाहिली आहे की जेव्हा घडून आलेल्या कार्याची दिशा आणि प्रयुक्त बलाची दिशा जेव्हा परस्परांच्या विरुद्ध असते तेव्हा ते घडून आलेलं कार्य हे ऋण कार्य असतं. मग इथे वस्तू 20 मीटर उंच उचललेली आहे. मग इथे वर उचलणे म्हणजेच ते कशाच्या विरोधात कार्य झालेलं आहे? त्याच्यावर प्रयुक्त झालेल्या गुरुत्व बलाच्या विरोधात कार्य झालेलं आहे. गुरुत्व बलाची दिशा केंद्राकडे असते आणि विस्थापनाची दिशा ही वरच्या दिशेने आहे. म्हणून हे ऋणचिन्ह केवळ दिशादर्शक आहे. मग इथे घडून आलेलं कार्य किती मिळालं आपल्याला? 1960 जूल. तर अशा पद्धतीने आपल्याला कार्य निश्चित करता येतं. आता आपण दुसरं उदाहरण पाहू. दुसरं उदाहरण हे आपण आपल्या जे स्वाध्याय आहे स्वाध्यायातलं घेऊ आपण. रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले आहे असता. रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले असता. रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेमी
बलाच्या दिशेने 30 सेमी विस्थापन 30 सेमी विस्थापन झाले तर 30 सेमी विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा. रवीने केलेले कार्य काढा. पुन्हा एकदा वाचून घ्या काय दिलेलं आहे. रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले. रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंटीमीटर विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा. पहा, आत्ताच्या उदाहरणाप्रमाणे आपल्याला कोणकोणती माहिती दिली, कोणकोणत्या राशी दिल्या ते आपण आधी लिहून घेऊ. आपल्याला जो एफ ची किंमत दिली, बलाची किंमत दिली किती, 10 न्यूटन ही बलाची किंमत. त्याच्याबरोबर आणखी आपल्याला एस ची किंमत दिली. एस म्हणजे विस्थापन. विस्थापन किती दिले, 30 सेंटीमीटर. आता इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. गणितीय उदाहरणामध्ये ज्या ज्या राशींच्या किमती दिलेल्या आहेत त्या राशींच्या किमती जर एसआय पद्धतीमध्ये किंवा सीजीएस पद्धतीमध्ये दोन्ही एकाच पद्धतीमध्ये असले पाहिजे. नसता कधी कधी काय होतं की एका राशीची किंमत एसआय पद्धतीमध्ये दिली जाते आणि दुसऱ्या राशीची किंमत सीजीएस पद्धतीमध्ये दिली जाते. जसं इथं आत्ता घडून आलेलं आहे की आपल्याला बलाची किंमत न्यूटन या एककामध्ये म्हणजे एसआय पद्धतीमध्ये दिली आणि विस्थापनाची किंमत सेंटीमीटर या एककामध्ये व्यक्त केली, म्हणजे इथं ती सीजीएस पद्धतीमध्ये व्यक्त केली. मग उदाहरण सोडवत असताना दिलेल्या प्रत्येक राशींची किंमत एकाच पद्धतीच्या एककामध्ये असणं आवश्यक आहे. एकतर ते एसआय पद्धतीमध्ये असावी किंवा सीजीएस पद्धतीमध्ये असावी. शक्यतो एसआय पद्धतीमध्ये त्या व्यक्त केलेल्या असाव्यात. आपल्याला बलाची किंमत एसआय पद्धतीमध्ये दिलेली आहे परंतु विस्थापनाची किंमत मात्र सीजीएस पद्धतीमध्ये दिलेली आहे. मग त्या सीजीएस पद्धतीचं आपल्याला एसआय पद्धतीमध्ये रूपांतर करून घ्यायचं. कसं करून घेता येईल. इथे किती विस्थापन दिलंय, 30 सेंटीमीटर. या सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं. सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं. कसं करून घेता येईल मीटरमध्ये रूपांतर. दिलेल्या सेंटीमीटरला जर आपण 100 ने भागलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, मीटरमध्ये होतं. कशामुळे 100 ने भागायचं आपल्याला माहिती. समजा एक 100 सेंटीमीटर म्हणजे किती झालं, 1 मीटर. तर 30 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, म्हणजे काय येईल आपल्याला 30 गुणिले 1 भागिले 100. म्हणजेच काय म्हणता येतं आपल्याला की दिलेल्या सेंटीमीटर मधील किमतीला 100 ने भागितलं की काय मिळतं आपल्याला, सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये होतं. मग 30 भागिले 100 केलं तर काय मिळेल उत्तर आपल्याला. पहा, 30 भागिले 100 जर आपण केलं तर ते कशामध्ये रूपांतर होईल, 0.3 सेंटीमीटर. 0.3 मीटर. 0.3 मीटर 100 ने भागितल्यानंतर आपल्याला उत्तर म्हणजे सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर मिळालं, ते झालं 0.3 मीटर. आता सरळ सरळ कार्याचं सूत्र आपल्याला माहिती. काय कार्यसूत्र, W बरोबर FS. W बरोबर F ची किंमत आहे आपल्याजवळ 10 गुणिले S ची किंमत आहे ती आता मीटर मधले घ्यायची 0.3. तर W बरोबर कार्य काय मिळालं आपल्याला, 0.3 गुणिले 10 हा जर गुणाकार केला म्हणजे 0.3 गुणिले 10 हा जर गुणाकार केला तर काय मिळतं आपल्याला, 10 30 ला 0 4 3 10 0 0 म्हणून 4 3. आता दशांश किती स्थानानंतर, एक स्थानानंतर दशांश दिला आपण, दशांशचा पुढचं 0 काढून टाकलं तर आपल्याला काय मिळतं 3. मग कार्याचं एकक काय, कार्याचं एकक जूल. इथे आपल्याला रवीने केलेले कार्य किती मिळाले, 3 जूल. अशा पद्धतीने आपल्याला कार्य निश्चित करता येतं. हे दोन्ही उदाहरण आपण पाहिले. एक उदाहरण असं होतं की प्रयुक्त बलाच्या विरुद्ध दिशेने वस्तूचं विस्थापन झालेलं आहे, तेव्हा घडून आलेलं कार्य हे आपल्याला ऋण मिळालं. आता या आत्ताच्या उदाहरणामध्ये काय झाले,
की प्रयुक्त बलाच्या दिशेनेच वस्तूचं विस्थापन झालेलं आहे. पण कधी कधी आपण अभ्यास केला आहे की कधी कधी प्रयुक्त बलाची दिशा आणि वस्तूच्या विस्थापनाची दिशा ही एकही नसते आणि परस्परांच्या विरुद्धही नसते. जेव्हा प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा कार्य धन कार्य करून येतं, जे आपण इथे आपल्या या उदाहरणामध्ये आपल्या इथे लक्षात आलेलं आहे. थोडं व्यवस्थित लिहितो इथे मी. W बरोबर 3 जूल. इथे काय, या उदाहरणामध्ये प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकच आहे. याच्या आधीचं जे उदाहरण आपण पाहिलं त्याच्यामध्ये प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा परस्परांच्या विरुद्ध होते. तेव्हा आपल्याला कार्य ऋण चिन्हामध्ये मिळाले किंवा ऋण मिळालेलं आहे. परंतु कधी कधी प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही परस्परांच्या विरुद्धही नसते आणि प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही एकही नसते. मग कशी असते, तर काही वेळेस प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा यांच्यामध्ये काही अंशाचा कोन होतो. मग अशा वेळेस कार्य कसं निश्चित करायचं हे एका उदाहरणाने आपण आता पाहू. पहा या उदाहरणामध्ये काय घडून आलेलं आहे की प्रवीणने क्षितिज समांतर दिशेने 60 अंशाच्या कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेने विस्थापन होत असून 400 जूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती असेल. म्हणजे इथं लावलेलं प्रयुक्त केलेलं बल आणि वस्तूचं होणारं विस्थापन यांच्यामध्ये काही अंशाचा म्हणजे 60 अंशाचा कोन आहे. अशा वेळेस आपलं कार्य कसं निश्चित करायचं ते कार्य सुद्धा दिलेलं आहे, परंतु आपल्याला विचारलेलं आहे विस्थापन. आपण आधी काय कोणकोणत्या राशी दिलेल्या आहेत आपण ते पाहू. आपल्या जो कोन दिलेला आहे त्याला आपण थीटा कोन असे म्हणतो. थीटा कोनाची किंमत किती दिली, 60 अंश. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे, आपल्याला बलाची किंमत दिलेली आहे, किती दिलेलं आहे, 100 न्यूटन. त्यानंतर आपला जो कार्य दिलेलं आहे म्हणजे W ची किंमत दिली किती, 400 जूल. आणि विचारलंय काय, विस्थापन म्हणजे S ची किंमत विचारलेली आहे. आपले जो कार्याचं सूत्र आहे, काय सूत्र आहे कार्य बरोबर, W बरोबर Fs. परंतु केवळ हेच सूत्र वापरून इथे जमत नाही. कारण काय, तर इथे वस्तूच्या विस्थापनाची दिशा ही आहे आणि प्रयुक्त बलाची दिशा ही आहे. जेव्हा वस्तूचं विस्थापन आणि प्रयुक्त बल यांच्यामध्ये काही अंशाचा कोन झालेला असतो त्या कोनाला आपण थीटा कोन असे म्हणतो. अशा वेळेस कार्याचं सूत्र होतं, आपण मागे अभ्यासलेलं आहे एका भागामध्ये की W बरोबर Fs cos थीटा. Fs cos थीटा असं आपल्याला कार्याचं सूत्र होतं. पाहू आपण आता काय होतं ते. W बरोबर F म्हणजे बलाची किंमत किती, 100 गुणिले S ची किंमत दिली का विस्थापनाची, नाही आपल्याला ते काढायची, S गुणिले आता cos थीटा आपण लिहू सरस cos थीटा. आता थीटाची किंमत किती दिली, 60 cos 60 हे आपल्याला मिळालं. आता पुढे पहा काय होतं ते. आता cos 60 म्हणजे cos 60 याची किंमत काय, तर याची किंमत ही निश्चित असते. ती किती आहे आपण इथे आधी लिहून ठेवू. cos 60 डिग्री बरोबर आहे 1/2 म्हणजे cos 60 ची किंमत आहे 1/2. आता आपल्या जो सगळ्या किमतीत आपण आता ह्या किमती लिहून ठेवू. W ची किंमत काय दिली आपल्याला, 400 बरोबर. बलाची किंमत 100 गुणिले विस्थापन म्हणजे S ची किंमत दिलेली नाही आपण काढायची, S गुणिले 1/2. पहा काय होतंय, आता आपल्याला S ची किंमत काढायची, S एका जागेवर ठेवू आणि बाकीच्या सगळ्या राशी आपण उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला घेऊ. काय होतं पहा, एक एक राशी घेऊ. आधी आपण हा 100 घेऊ,
400 बरोबर. आता हे 100 उजव्या समीकरणाच्या उजव्या बाजूला गुणाकारामध्ये, मग समीकरणाच्या डाव्या बाजूला घेतलं तर ते कुठे जातील? भागाकारामध्ये. म्हणजे 400 भागिले 100 बरोबर S गुणिले 1/2. काय मिळालं बघा? हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. आपल्याला काय मिळालं? 4 बरोबर S गुणिले 1/2. आपल्याला फक्त S ची किंमत पाहिजे. आपल्याला फक्त या S ची म्हणजे विस्थापनाची किंमत पाहिजे. म्हणून आपण हे विस्थापन बाकी त्याला गुणाकारामध्ये असलेली हे 1/2 हे इकडे गेल्यानंतर कुठे जातील? तर 4 गुणिले हे 2 कुठे तिकडे उजव्या बाजूला हे भागाकारामध्ये आहे. मग इकडे डाव्या बाजूला घेतल्यानंतर ते गुणाकारामध्ये जातील. बरोबर 4 गुणिले 2 बरोबर S गुणिले 1 म्हणजेच S. S ची किंमत किती आली इथं? 8. इथे एककाची आपल्याला आवश्यकता आहे. काय एकक आहे? S म्हणजे विस्थापन, विस्थापनाचं एकक काय? मीटर. 8 मीटर. म्हणजे त्या प्रवीणने केलेलं जे कार्य आहे 400 जूल, तेवढ्या कार्यामध्ये त्या वस्तूचं 8 मीटर एवढं विस्थापन झालेलं असेल. अशा पद्धतीने आपल्याला विस्थापन निश्चित करता येतं. तर असे हे गणितीय उदाहरणं सोडवण्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. विशेष म्हणजे हे गणितीय उदाहरणं वाचून कोणत्या वेळेस कोणतं सूत्र वापरायचं हे आपण आधी निश्चित केलं की मग आपल्याला हे गणितीय उदाहरण सोडवता येतं.